मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन येत्या भागामध्ये आपल्याला असं पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनी आणि काव्या दोघेजणही मुलगा पाहायला म्हणजेच पार्थ आणि जीवाला पाहण्यासाठी आता देशमुखांच्या घरी त्या आलेल्या असतात आणि त्यांचे आई बाबा देखील त्यांच्यासोबत आलेले असतात. आणि इकडे पार्थ आणि जीवा त्यांच्या रूममधनं बाहेर येतात. ते फार लाजत असतात आणि तेवढ्यातच रम्या त्यांच्यासाठी सरबत घेऊन येते आणि रम्या ते सरबत त्या जीवा आणि पार्थच्या हातामध्ये देते. त्यानंतर जीवा आणि पार्थ हे दोघेजणही ते सरबत घेऊन इकडे सर्वांना देत असतात आणि फार लाजत असतात. जणू काही खरंच आता नव्यानेच त्या दोघी ह्यांना पाहायला आलेत की काय. त्यानंतर इकडे जीवा आणि पार्थ दोघेजणही नंदिनीला आणि काव्याला सरबत देत असतात आणि ह्या दोघीही त्यांची खोड काढत असतात आणि हे सर्व त्यांच्या घरचे पाहत असतात आणि त्यानंतर ते हसत असतात. त्यानंतर त्या दोघांची मजा देखील घेत असतात आणि हे दोघे मात्र लाजत असतात. आणि त्यानंतर सर्वांना सरबत देऊन झाल्यानंतर सर्वजण अगदी आनंदाने सरबत पित असतात. तेवढ्यातच त्यांची मोलकरीण म्हणजेच आशा तिथे येते आणि आशा सर्वांना हे सरबत पिण्यापासनं अडवते आणि म्हणते, थांबा, हे सरबत कोणीही पिऊ नकात, कारण रम्या मॅडमने ह्या सरबतमध्ये विष टाकलं आहे. हे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि त्यांचा हा आनंद पुन्हा चिंतेमध्ये मावळतो. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन असतं आणि विक्रम काका तिला म्हणत असतात, अगं तुला कळतंय का, तू काय बोलते? म्हणत असते, हो, मी जे सांगत आहे ते मी अगदी खरं सांगत आहे. खरं तर ताई, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा, मी खरंच बोलत आहे, कारण मी स्वतः रम्याताईला विषाची बॉटल काढून त्या सरबतमध्ये टाकताना पाहिलं आहे. हे ऐकताच ती आत्या फार चिडते आणि तिला म्हणत असते, अगं तुझी एवढी हिंमत, तू माझ्या मुलीवर वाटेल ते आरोप कसे लावू शकतेस? खरं तर ही आशा आता फार बिघडत आहे. मला तर वाटतं खरं तर हिला आम्ही दोघे ह्या आनंदामध्ये सामील झालेलो बघवत नाही आहे, म्हणूनच ही असे घाणेरडे आरोप माझ्या मुलीवर करत आहे, असं वसुहत्या आरडाओरडा करून म्हणत असते. विक्रम मात्र तिला शांत करत असतो, पण सर्वजण त्या रम्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असतात आणि मानिनी म्हणत असते, खरं तर तू बोल आशा, तू काय पाहिलंस? त्यानंतर आशा सांगत असते, मी ज्या वेळेस रम्याताई सरबत बनवत होत्या त्यावेळेस मी किचनमध्ये आले होते आणि मी स्वतः पाहिलं. त्यांनी एक बॉटल त्यांच्या हातामध्ये होती आणि त्या बॉटलमधला पदार्थ त्यांनी त्या सरबतमध्ये टाकला. हवं तर तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ती बॉटल आणखी देखील त्यांच्या खिशामध्येच आहे, तुम्ही त्यांची झडती घ्या, असं ती आशा सांगते. आणि हे सर्व ऐकून विक्रम काका म्हणत असतात, काय ग रम्या, ही काय म्हणत आहे, हे खरं आहे का? त्यावर वसुहत्या म्हणत असतात, चांगलं आहे, आता तर तुमचा चक्क माझ्या मुलीवर विश्वास नाही आहे आणि ह्या मोलकरणीवर विश्वास आहे. तेवढ्यातच नंदिनी रागात बघत समोर येते आणि रम्याकडे पाहते. त्यानंतर रम्या मात्र रडत असते. तिने केविलवाणा चेहरा केलेला असतो. त्यानंतर ती नंदिनी तिची झडती घेते आणि तिच्या खिशामध्ये नंदिनीला एक बॉटल सापडते. ती बॉटल पाहून ती म्हणत असते, रम्या, हे सर्व काय प्रकार आहे, ही बॉटल कशाची आहे? त्यावर ती म्हणत असते, माझं ऐकून तरी घ्या. आणि सर्वजण मात्र अगदी संशयाने रागामध्ये तिच्याकडे पाहत असतात. पार्थला तर रम्याचा भयंकर राग आलेला असतो, कारण त्याचा तर आता रम्यावर बिलकुलही विश्वास राहिलेला नसतो. त्याचं म्हणणं असतं की आता ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये रम्याला आणि वसुहत्याला आपण सामील करून घ्यायला नकोत, कारण त्या पुन्हा एकदा ह्या लग्नामध्ये व्यत्यय आणू शकतात. तरी देखील नंदिनी आणि काव्याने त्याला समजावून त्या रम्याला आणि आत्याला त्यांच्या लग्नामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं असतं. त्यानंतर इकडे ती म्हणत असते, अहो तुम्ही जरा थांबा तरी, मला बोलू तरी द्या, असं म्हणून रम्या रडत असते आणि म्हणत असते, खरं तर तुमचा आणखीनही माझ्यावर विश्वास नाही आहे. तुम्हाला वाटतं का मी असं काही करेल?
खरं तर मी हे अगदी आवडीने माझ्या मनाने सर्वांसाठी सरबत बनवलं होतं आणि खरं तर हे फक्त केवडाचं वॉटर आहे. हे वॉटर खरं तर खास पाणीमध्ये टाकतात. तर आपल्याकडे तर आज फार स्पेशल गेस्ट येणार होते आणि स्पेशल असा प्रोग्राम देखील होता, म्हणून मी हे त्या सरबतमध्ये टाकलं होतं. नंदिनी, तुला विश्वास नसेल तर ती बॉटल उघडून तू एकदा वास तरी घे, असं ती रम्या म्हणते आणि नंदिनीला वास घ्यायला सांगते. तर खरंच त्या बॉटलमध्ये फक्त केवढं वॉटरच असतं, बाकी विष वगैरे काहीही नसतं. त्यानंतर पार्थ म्हणतो, पण तरी देखील आम्ही तुझ्यावर कशावरनं विश्वास ठेवा, कारण खरं तर विषाची परीक्षा आता आम्ही नाही घेऊ शकत. त्यावर ती म्हणते, ठीक आहे, तर आम्हीच, तुम्हाला असं वाटत आहे विषाची परीक्षा कोण घेणार, तर मीच ही विषाची परीक्षा घेते, असं ती रम्या म्हणत असते. आणि वसुहत्या म्हणत असते, बास झालं रम्या, आता काही गरज नाही आहे, तुला कसलीही परीक्षा देण्याची गरज नाही आहे, कारण मला माहीत आहे तू असलं काहीही केलं नाही आहेस, तरी देखील हे लोक तुझ्यावर घाणेरडे आरोप करत आहेत आणि आता मला हे नाही बघवत, मला नाही सहन होते, असं वसुहत्या म्हणत असते. पण रम्या वसुहत्यांना अडवते आणि म्हणते, आई देऊ देत मला ही परीक्षा, मगच ह्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. त्यानंतर तिथे सरबत पिते आणि तिला काहीही झालेलं नसतं. त्यानंतर ती म्हणते, बघितलंत का, आता तरी तुमचा विश्वास बसला का, मला काही झालेलं नाही आहे आणि काही होणार देखील नाही आहे. आणि ती रडत असते. नंदिनी तिला म्हणते, रम्या जाऊ देत, तू रडू नकोस. त्यावर मानिनी म्हणत असते, अगं रम्या रडू नको, शांत हो, पण आता आशाला तरी काय म्हणायचं, तिने तर हा संशय येणं स्वाभाविकच आहे तिला. खरं तर सर्व प्रकार घडत असताना मात्र वसुहत्यांना फारच राग येत असतो. त्या म्हणत असतात, प्रत्येक वेळी तुम्ही रम्यावर असा संशय घेतात, आम्ही आता खरंच बदललेलो आहोत, यावर तुमचा विश्वासच नाही आहे, तर ठीक आहे, पण निदान आमच्यावर असले घाणेरडे आरोप तरी करू नकात. पुरे झालं विक्रम, मला आता कंटाळा आला आहे या सर्वाचा, असं वसुहत्या रडून सीन क्रिएट करत असते. त्यानंतर वसू म्हणत असते, बास झालं, आता आम्हाला ह्याच्यामध्ये सामील होण्याची गरज नाही आहे, कारण तुमचं मन नसेल, तुम्हाला सतत आमच्यावर संशयाच्या नजरेनेच बघायचं असेल, तर आम्हाला देखील तुमच्या ह्या लग्नामध्ये नाही सामील व्हायचं. त्यावर विक्रम तिला शांत करतो आणि मानिनी म्हणत असते, रम्या पुरे, हवं तर मी तुला सॉरी म्हणते, जा आता फ्रेश होऊन ये, चेहरा धुवून ये, असं मानिनी तिला म्हणते. त्यानंतर ती तिथनं निघून जाते आणि वसुहत्या देखील तिच्या मागे निघून जाते. आणि इकडे ती म्हणत असते, आशा तू काय वागत आहेस हे जरा विचारपूर्वक बोलत जा, बघत जा नीट, असं तिला सांगते आणि तिला आत पाठवते. त्यानंतर सर्वजण हसत खेळत असतात, लग्नाची बोलणी करत असतात आणि त्यानंतर इकडे आशा लगेचच आतनं चिप्स आणि लाडू घेऊन येते. त्यानंतर ह्या म्हणत असतात, मुली आता काही आम्हाला फक्त हेच भेटणार आहे की काय, कांदे पोहे काही केले आहेत की नाही आमच्यासाठी. आणि इकडे वसुहत्या म्हणत असतात, अगं रम्या तुझं हे सर्व काय चालू आहे, मला तर खरंच कळत नाही आहे, तूच मुद्दाम ती बॉटल तुझ्या खिशामध्ये टाकून तिथे उभी होतीस का, कारण आशाचा गैरसमज व्हावा. त्यावर ती म्हणत असते, हो आई, मी हे सर्व मुद्दाम केलं होतं, पण पुढच्या वेळेस मात्र, हे तर मी फक्त जे वॉटर ठेवलं होतं, पण पुढच्या वेळेस मात्र ती आशा जे म्हणाली तेच असणार आहे, मी विषच टाकणार आहे आणि कोणाचा माझ्यावर संशय देखील येणार नाही, असं ती वसुहत्यांना म्हणत असते. आणि म्हणत असते, आई पण टेस्ट करायला मात्र तुलाच बोलवेन, तू काळजी करू नकोस. त्यावर वसुहत्या म्हणत असतात, ह्या मुलीला काय झालं आहे देव जाणे, अशात ही फार विचित्रसारखं वागत आहे, मला तर हिचं बोलणं देखील कळत नाही आहे. आणि तेवढ्यातच इकडे खाली पाणीपुरीचा बेत चालू झालेला असतो, कारण पार्थ आणि जीवाने म्हणालेले असतात, खरं तर आता तेच ते जुनी परंपरा नको, पोहे कांदे, आता आपण नवीन पाणीपुरीचा बेत काहीतरी करूयात, अशा म्हणून त्यांनी पाणीपुरीचा बेत तिथे आखलेला असतो आणि सर्वजण पाणीपुरी खात असतात आणि एकमेकांना भरवत देखील असतात. तेवढ्यातच मानिनी काकू वसुहत्याला आणि रम्याला देखील बोलवतात आणि त्यानंतर सर्वजण अगदी आनंदाने पाणीपुरी खात असतात. तेवढ्यातच रम्या पार्थला पाणीपुरी भरवत असते. एवढ्यातच काव्याला ठसका लागतो आणि पार्थ तिच्या हातनं पाणीपुरी खाता खाता
पुन्हा काव्याकडे जातो हे पाहून मात्र रम्याला पुन्हा एकदा फार खटकतं आणि तिच्या मनामध्ये काव्याबद्दल जास्तच राग भरतो आणि सर्वांचं आता पाणीपुरी खाऊन झालेलं असतं आणि सर्वजण लोळत असतात, रिलॅक्स करत असतात. तेवढ्यातच ती म्हणत असते, बरं आता बघण्याचा कार्यक्रम तर झाला, पण आता पुढे काय? आता पत्रिका कधी छापायच्या? हे ऐकून सर्वजण म्हणत असतात, पत्रिका छापण्याची काय गरज आहे? आपलं लग्न तर 8-10 लोकांमध्येच आहे. त्यावर काव्याचं असं म्हणणं असतं, लग्न हे मंदिरामध्ये असो वा 8-10 लोकांमध्ये असो किंवा खूप लोकांमध्ये असो, पण पत्रिका तर छापायलाच हवी, कारण मला सर्व काही पुन्हा एकदा करायचं आहे. आणि त्यानंतर ती पूर्ण पत्रिका वाचून दाखवते आणि नंदिनी देखील. त्यानंतर हे ऐकून सर्वजण फार खुश होतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं, कारण गेल्या वेळेस लग्नामध्ये जो काही प्रकार झालेला असतो त्याच्यामुळे सर्वांना फार वाईट वाटत असतं आणि त्यांना म्हणत असतात की आता हा लग्न सोहळा तरी आनंदाने पार पडू देत देवा, असं मानिनी देवाकडे प्रार्थना करत असते. आणि त्यानंतर सर्वजण त्यांच्या लग्नाचं आमंत्रण देखील देतात आणि तेवढ्यातच शारदा म्हणत असते, ठीक आहे, पण मानिनी आता तुमच्या गुरुजींना देखील मुहूर्त काढण्यासाठी बोलवायला हवं. आणि तेवढ्यातच गुरुजी त्यांचं नाव काढताच घरामध्ये एंट्री करतात आणि आता मोठा ट्विस्ट येतो. ते म्हणत असतात, तुम्ही म्हणण्याच्या आतच मी इथे उपस्थित आहे, कारण मला सर्व काही आपोआपच कळत असतं. त्यानंतर ते मानिनी म्हणत असते, बरं झालं गुरुजी तुम्ही आलात. पण त्यानंतर ती म्हणते, गुरुजी यावेळेस मात्र सर्व काही स्पष्टच सांगा, म्हणजे मी याबद्दल विचारत आहे की गेल्या वेळेससारखं ह्या लग्नातही काही अडथळा येणार आहे का? जर काही असं असेल तर तुम्ही आधी स्पष्टपणे आम्हाला सांगा. त्यावर गुरुजी म्हणत असतात, खरं तर तुम्हाला वाटत आहे हे लग्न तर होईलच चांगलं, पण ह्यामध्ये एक अडचण आहे. तुम्हाला वाटत आहे आता सगळं काही अगदी सुरळीत पार पडलं आहे, पण असं नाही आहे. खरं तर आता मी तुम्हाला संकेत देणार नाही आहे, तर तुम्हाला स्पष्टपणेच सांगणार आहे. जुनं दुखणं पुन्हा डोकं वर काढणार आहे. त्यामुळे सर्वांनी वैयक्तिकरित्या ह्या लग्नामध्ये जागृत राहायचं आहे, असं गुरुजी त्यांना संकेत सांगतात. त्यानंतर ते म्हणत असतात, विशेषतः रम्या आणि वसुआत्या हे ऐकताच सर्वजण अलर्ट होतात आणि पुन्हा वसुआत्याकडे आणि रम्याकडे संशयाच्या नजरेने पाहत असतात. पण मात्र वसुआत्याला फार राग येत असतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.